1.5 इंचाची इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे का, याला कॅप हाईट म्हणतात. कसं दुमडून घ्यायचं, पूर्ण कॅप हाईट 1.5 इंच येणार. बरोबर, मच्छी आकार आहे ना, पार्टचं कटिंग करून घेऊयात. प्रॅक्टिस व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करायची आहे. नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला मोफत शिवण क्लासचा 6वा दिवस आहे. याच्या अगोदर 5 दिवस म्हणजे 5 क्लास मी अपलोड केलेले आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर जाऊन बघा, आपल्या चॅनलवरती एकाखाली एकच मिळतील. त्याचबरोबर प्लेलिस्ट सुद्धा आहे याची सेपरेट बनवलेली. तर ती प्लेलिस्ट जर बघितली तर तुम्हाला तिथे सगळे क्लास मिळून जातील. ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील आणि त्यांनाही ब्लाऊज क्लास करायचे असतील तर आतापर्यंत आपला एवढं कव्हर झालेलं आहे आपल्या क्लासमध्ये. सगळ्यात पहिल्यापासून तुम्हाला सगळं सांगते, थोडक्यामध्ये सांगते अतिशय. तर सुरुवातीला मी तुम्हाला आपल्या आपला जो फ्री ब्लाऊज क्लास आहे यामध्ये काय काय शिकवणार आहे, त्यानंतर मशीनची संपूर्ण माहिती, त्यानंतर आपला जो मेजरिंग टेप आहे याची संपूर्ण माहिती, त्यानंतर हे मार्किंग ब्लाऊजवरतून, जुन्या ब्लाऊजवरतून नवीन ब्लाऊजसाठी कशा प्रकारे मापं घ्यायची, त्यानंतर इथे अशी ही टाकून दाखवली होती, कुठे काय प्लस करायचं मायनस करायचं ते सांगितलं होतं. त्यानंतर हे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये हे आपण 4 टक्स ड्राफ्टिंग केलं आहे आणि हे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग केलं आहे. तर आज आपण स्लीवचं ड्राफ्टिंग बघणार आहोत, त्याचबरोबर हे सगळं कटिंग करणार आहोत आणि ब्लाऊज पीसवरती कशा प्रकारे कटिंग करायचं आहे, कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं, कुठे मायनस करायचं, हे मी तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप न करता बघायचा आहे. चला मग सुरुवात करूयात. तर इथे मी पेपर घेतलेला आहे, कुठलाही पेपर घेतला तरी चालेल, न्यूजपेपर घेतला तरीही चालेल. तर अशा प्रकारे डबल फोल्डमध्ये आपल्याला पेपर घ्यायचा आहे. बघा, डबल फोल्ड पेपर आहे. डबल फोल्डमध्ये आपल्याला पेपर घ्यायचा आहे स्लीवचं कटिंग करण्यासाठी. आता स्लीवचं तुम्ही जर ज्या कोणी नवीन असतील ना तर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळेल. आणि अतिशय सविस्तर माहिती मी दिलेली आहे या क्लासमध्ये. प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. प्लेलिस्ट तुम्ही जर आपल्या फोटोवरती क्लिक केलं तर तिथे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ, होम, शॉर्ट आणि प्लेलिस्ट अशा प्रकारे वेगवेगळे हे असतात. तिथे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला याचे सगळे व्हिडिओ एकाखाली एक मिळून जातील. तर हे बघा, इथे आपण मापं घेतली होती. तर आता आपल्याला हे आपली सगळी मापं झालेली आहे. आता आपल्याला बाहीची उंची आणि दंडघेर हे पाहिजे आहे. त्याचबरोबर आपला जो छातीचा चौथा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे बाहीसाठी. तर आपला छातीचा चौथा भाग किती आहे, तर हे बघा, आपला छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच. ठीक आहे, तर आपल्याला 9.5 इंच हे सुद्धा माप आपल्याला बाहीसाठी पाहिजे आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला इथे ऍड करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर, आता डबल फोल्ड पेपर या साईडला आहे आणि ओपन साईड या साईडला आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला अगोदर आपला जो छातीचा चौथा भाग आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. तर किती आहे, 9.5 इंच. याच्यामध्ये काहीच मायनस प्लस करायचं नाही, फक्त 9.5 इंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकलं, ठीक आहे, हे 9.5 इंच झालं. आता इथे जी बंद बाजू आहे इथे आपल्याला आपल्या बाहीची उंची टाकायची आहे. ठीक आहे, तर बाहीची उंची आपली आहे 4.5 इंच. ठीक आहे, आपण जी ब्लाऊज आपली जी तयार उंची आहे ती 4.5 इंच आहे. हे बघा, 4.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे वरती अर्धा इंच लागते आणि खाली अर्धा इंच लागते. तर अशी ही 1 इंच इक्वल 5.5 इंच आपलं हे टोटल झालेलं आहे. तर आपल्याला आता ही उंची 5.5 इंच घ्यायची आहे. बघा, इथे हा आपला दंडघेराची आपण लाईन सरळ करून घेऊयात, म्हणजे खालीवर होणार नाही. आता इथे एक सांगते मी तुम्हाला, बघा, आता हे 5.5 इंच कसं आलेलं आहे, आपली जी अस्तरची बाही असते ना त्यासाठी हे 5.5 इंच आलेलं आहे. आता आपण हे बिना अस्तरचं ब्लाऊज बनवतोय, फर्स्ट ब्लाऊज बनवतोय बिना अस्तरचं, बरोबर. तर आता इथे आपण हे बिना अस्तरच्या बाहीसाठी करूयात. आता सगळं जे माप आहे ना हे अस्तरचं आणि बिना अस्तरचं सेम असतं, फक्त बाहीची जी उंची आहे ना यामध्ये चेंज होतो. तर हे आपलं बिना अस्तरच्या बाहीचं उंचीचं होईल हे 4.5 इंच. आणि आपण आता इथे बिना अस्तरचं टाकून घेऊयात. हे बघा, 4.5 बरोबर प्लस प्लस इथे आपल्याला काय करायचं, खाली जो दंडघेर असतो ना दंडघेराला आपल्याला ऑलरेडी 1 इंच लागतं आणि वरती अर्धा इंच, म्हणजे आपल्याला इथे किती ऍड करायचंय, 1.5 इंच इक्वल 6 इंच. ठीक आहे, हे आपलं आलेलं आहे बाहीचं उंचीचं माप. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बाहीची उंची किती घ्यायची, आता हे आपलं सरळ असणार आहे, हे खालचं आपल्याला कट करून टाकायचं आहे. त्याच्यामुळे हे मी याच्यामध्ये घेणार नाहीये. ठीक आहे, हे बघा, इथे 6 लावलंय मी आणि इथे अशा पद्धतीने हे झालं आपलं बाहीची उंची. आता सेम इकडे सुद्धा आपण तेच माप टाकून घेऊयात. हे बघा, इथे 6 लावलंय बरोबर या लाईनीवरती आणि इथे 6 टाकून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाईन खेचून घेता येईल. ही झाली आपल्या बाहीची उंचीची लाईन, बरोबर. थोडंसं लक्षपूर्वक बघा, झूम करून दाखवते जरासं. ही आपली बाहीच्या उंचीची लाईन झाली. त्यानंतर आता इथे एक दंडघेराला आपल्याला 1 इंच लागणार आहे, म्हणजे फोल्ड करायचं आपल्याला दंडघेराला 1 इंच.
हे आपण 1 इंचावरती मार्क करून घेऊयात. झालं. हे आपण आता इथे लाईन खेचून घेऊया. खूप सोपं आहे. फक्त थोडंसं समजून घ्या आणि समजत जर नसेल तर थोडंसं परत परत बघा. तरी सुद्धा मी थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे क्लास. तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे खालचं कट करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे खालचं आपल्याला याच्यात घ्यायचं नाहीये, नाहीतर मिस्टेक होऊ शकते. तर सगळ्यात अगोदर हा एक्स्ट्राचा आहे आणि हा खालीवर पेपर आहे, त्याच्यामुळे मी इथे सरळ लाईन खेचून घेतली. आपला हा ओरिजिनल दंडघेर असणार आहे. तुमचा सुद्धा ब्लाऊजचा किंवा पेपरचा खालीवर असेल, कमी जास्त असेल. बघा आता इतका हा तिरका निघतोय, तर हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. याच्यामुळे हे असं सरळ करून घ्यायचं. आता हा आपला इथे पूर्ण व्यवस्थित आपली बाही निघणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता आपल्याला बाही पूर्ण आपण पूर्ण माप टाकून घेतलं बरोबर. 6 इंच पूर्ण टाकून घेतलं. त्यामध्ये खाली इथे दंडघेराला हा दंडघेर असणार आहे. तर इथे 1 इंचाचं आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे 1 इंचाचं जे माप आहे ना, हे आपण असं दुमडून घेऊयात. बरोबर 1 इंचाचं दुमडून घ्यायचं, कमी जास्त करायचं नाही कुठेच. अशा पद्धतीने झालं. ठीक आहे. आपण हे 1 इंचाचं दुमडून घेतलं. आता हे फक्त किती राहिलंय, 5 इंच दाखवते तुम्हाला मी. हे बघा बरोबर 5 इंच आपलं हे राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे आपला छातीचा चौथा भाग आहे. तर याला पण आपण सरळ लाईन खेचून घेऊ. जो चौथा भाग आहे ना त्याला, हे पण आपलं एक्स्ट्राचं असणार आहे, हे पण आपलं एक्स्ट्राचं असणार आहे. फक्त आपलं बाहीचं माप एवढंच असणार आहे. तर आता आपल्याला पूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग एवढंच याच्यामध्ये करायचं आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. हा जो आपल्याला आयत मिळालेला आहे याच्यामध्येच आपल्याला पूर्ण बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे. हा आपला पूर्ण बाहीची उंची असणार आहे. इकडनं आपला पूर्ण दंडघेर असणार आहे. तर आता आपण दंडघेर टाकून घेऊयात. तर हे बघा इथे आपल्या दंडघेराचं माप आहे. दंडघेर किती आहे आपला, 13.5 इंच पूर्ण दंडघेर. ठीक आहे. पूर्ण दंडघेर आपला 12.5 इंच आहे, 13.5 इंच आहे. तर 13.5ला असं इथे 13.5ला बरोबर असा टेप लावून घ्यायचा आणि इकडे असं दुमडून घ्यायचा, म्हणजे आपल्याला याचा दुसरा भाग निघेल. किती आलाय, 6.25 इंच आणि 1 लाईन एवढा आपला आलेला आहे. हे बघा 6.25 इंच आणि 1 लाईन. हे बघा ही 6.25 आहे आणि हे पुढची 1 लाईन आहे. हा आपल्याला दंडघेर मिळालेला आहे. ठीक आहे. प्लस पुढे 1.5 इंच घ्यायचंय. बघा आपण इथे सुद्धा किती घेतलंय, 1.5 इंच माप घेतलेलं आहे आपण बरोबर. तुमच्या लक्षात, तुम्ही याच्या अगोदरचे बघितले असतील व्हिडिओ, तर आपण हे 1.5 इंचाची इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे. काय आहे हे, शिलाई मार्जिन. ठीक आहे. अशा प्रकारे ही आपलं शिलाई मार्जिन असणार आहे. इथे पण आपण 1.5 इंचच घेतलेली आहे. नंतर हे आपण टाकून घेतलं, हेच असं याचंच माप असं टाकून घेतलं, पूर्ण ड्राफ्ट करून घेतलं. आणि नंतर हे टक्स वगैरे आपण दिलेले आहेत ना, त्याच्यामुळे इकडे हे वाढवून घेतलं. ज्या नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सांगते, ज्यांनी याच्या अगोदरचे क्लास बघितले त्यांना तर समजलंच असेल. ठीक आहे. हे आपलं दंडघेर आहे. पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, ॲड करायची आहे. तर हे आपलं आहे पुढची जी शिलाई मार्जिन आपण घेतलेली आहे ना, ती किती आहे, हे 1.5 इंच बरोबर. हे अशा प्रकारे 1.5 इंच. तुम्ही जर आपलं हे मेजरिंग टेपची माहिती बघितली नसेल तर ती नक्की बघा. संपूर्ण समजावून सांगितलेलं आहे मेजरिंग टेप कुठे कसं आहे, कुठे सव्वा कशाला म्हणायचं, अर्धा कशाला म्हणायचं, पाऊण कशाला म्हणायचं, हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. तर हे आपलं 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. हे आहे आपला हा दंडघेर आहे. काय आहे, दंडघेर. आणि ही आपली बाहीची उंची आहे बरोबर. ही बाहीची उंची, हा दंडघेर, ही शिलाई मार्जिन आणि हा आपला छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग इथे लिहिते मी, किंवा इथे हे तसंही कट होणार आहे इथला भाग. चौथा भाग. ठीक आहे. ओके. चौथा भाग किती आलेला आहे आपला, 9.5 इंच. अशा पद्धतीने हा आपला आहे छातीचा चौथा भाग. आता इकडनं आपल्याला माप घ्यायचंय. हे जे आपण इथे लाईन खिचून घेतली ना, इकडनं आपल्याला माप घ्यायचंय. तर आता आपली ही बाही किती आहे, 5 इंच आहे. तर इथे आपल्याला किती घ्यायचंय माप, 2.5 इंच घ्यायचंय बरोबर. 5 इंचाची बाही आहे आपली. ओके. त्याच्यामुळे आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचंय. आता बऱ्याच मैत्रीण सगळ्यांचंच 5 इंच येणार का, तर नाही. काहींची 4 इंच असू शकते, काहींची 3 इंच असू शकते. तर मग काय करायचं, 5 इंचापर्यंत ज्यांच्या बाहीचं माप आहे, 6 इंचापर्यंत ज्यांच्या कुणाच्या बाहीचं माप आहे, याच्या पुढच्या तर सगळ्या कोपऱ्यापर्यंतच्या बाह्या असतात. त्याच्यामुळे त्याचं काय इथे आपल्याला काहीच हे करायचं नाहीये. आपल्याला फक्त 6 इंचाची बाही आज आपण इथे बघणार आहोत. ज्या कुणाचं 6 इंचापर्यंतचं जे कुणाचं माप असेल, आता इथे 6 इंच असो, 6.5 असो, 5 असो, 4 असो, 4 असो किंवा
साडेतीन असो किंवा 3 असो, याच्यापेक्षा छोटी बाही नसते शक्यतो. ठीक आहे. ज्यांचं कुणाचं असो त्यांनी समजावून घ्या याचा बाहीचा फॉर्म्युला. इथलं हे जे आपण 2.5 इंच माप घेतलंय ना याचा, ठीक आहे. आपण हे किती घेतलंय 2.5 इंच, 2.50. ठीक आहे. हे आपण याला कॅप हाईट म्हणतात. काय म्हणतात याला? कॅप हाईट. याला म्हणतात कॅप हाईट. आपण हे जे माप घेतलेलं आहे ना याला म्हणतात कॅप हाईट. ठीक आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. याला म्हणतात कॅप हाईट. तर आता सगळ्यांना ज्यांचं 3 इंचापासून ते 6 इंचापर्यंतचं ज्यांचं बाहीचं उंची जी आहे ना ती आहे, काय असेल ते सांगितलंय मी तुम्हाला. 3 असो, 3.5, 4, 6, काय असेल 6 पर्यंतचं जे माप असेल त्यांनी काय करायचं, पूर्ण आपली ही शिलाई सोडून द्यायची. ठीक आहे. वरची ॲड केली तरी चालते, पण खालची जी आपण फोल्ड करतो ते सोडून द्यायचं शक्यतो. आणि तेवढंच काय करायचं, असं दुमडून घ्यायचं. पूर्ण बाहीची जी उंची आहे त्याच्यामध्ये असं दुमडून घ्यायचं. आता 3 इंच असेल तर मग किती येणार ही कॅप हाईट? 1.5 इंच येणार. बरोबर. ज्यांची 4 इंच असेल त्यांची कॅप हाईट किती येणार? 2 इंच येणार. इकडे सांगते म्हणजे इकडे आपल्याला गिजबिज होणार नाही जास्त. परत सांगते एकदा. ज्यांची 3 असेल त्यांची कॅप हाईट 1.5 येणार. ज्यांचं 4 इंच असेल त्यांची कॅप हाईट 2 येणार. ज्यांची 4.5 असेल तर 4.5 असेल तर मग किती येणार? 2.25 येणार. ज्यांची 5 असेल त्यांची 2.5 येणार. ज्यांची 5.5 असेल त्यांची 2.25 येणार. आणि ज्यांची 6 आहे त्यांची 3 येणार. इथपर्यंतच बस, स्टॉप. ठीक आहे. 6 इंचापर्यंतच बाहीचं हे कॅप हाईट आहे. आता 7, 8, 9 जी काय उंची असेल बाहीची त्याची कॅप हाईट वेगळी असते. त्याचं सेम असं नसतं. आता जी उंची आहे, आता 6 इंच उंची आहे म्हणजे 3 इंच कॅप हाईट घ्यायचं, तसं नसतं. 7 इंच असेल तर तुम्ही किती येते 7 इंच असल्यावर? 3.5 इंच. तसं नसतं. ठीक आहे. म्हणजे काय आपण काय 9 इंच असल्यावरती काय 4.5 इंच कॅप हाईट घेणार का? नाही, अजिबात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं माप वेगळं आहे. त्याचं ड्राफ्टिंग मी वेगळं तुम्हाला शिकवेल नंतर. कारण आताच जर ते सुद्धा सांगत बसले तर हा व्हिडिओ तर मोठा होईलच, पण तुम्हाला सुद्धा समजायला जड जाईल. त्याच्यामुळे आपण एवढंच बघूया. ठीक आहे. तर हे समजलं कॅप हाईटचं. नसेल समजलं तर परत रिटर्न बघा, थोडंसं मागे जाऊन बघा. आपली ही कॅप हाईट इथे आपल्याला मिळालेली आहे. आता हे जे आपण इथे 1.5 इंच घेतलंय ना, सेम इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. हे आपला छातीचा चौथा भाग आपण इथनं काढलेला आहे. इथून उंची घ्यायची आपल्याला 1.5 इंचाची. बरोबर. जी कॅप हाईट आपण 2.5 इंचावर घेतली तिथनंच आपल्याला उंची वाढवायची आहे. हे लक्षात घ्या, परत समजून घ्या. आता आपण ही जी खेचून घेऊयात आपण. या 1.5 इंचाची जी आपली शिलाई मार्जिन मिळाली ना आपल्याला, त्या लाईन खेचून घेऊया. ठीक आहे. ही आपली शिलाई मार्जिन आहे. ठीक आहे. आता काय करायचं, इकडे वरती दंडघेराच्या इथे 1.5 इंचावरती एक मार्क करायचं. ठीक आहे. मिळालं. आता हे 1.5 इंचाचं मार्क आणि हे आपलं 1.5 इंच शिलाईचं मार्क हे आपल्याला मिळवून घ्यायचं. मिळालं. आता इथे काय करायचं, आपल्याला पूर्ण हे जे मार्क आपल्याला मिळालेलं आहे ना याचा सुद्धा आपल्याला असा दुसरा भाग घ्यायचा. असं फोल्ड करायचा टेप आणि इथे असं दुसरा भाग घेऊन घ्यायचा. घेतला. आता हे जे आकार काढायचा ना, मच्छी आकार आपल्याला काढायचा इथे, तर याचं मार्केटमध्ये स्केल सुद्धा मिळतात. तुम्ही स्केल सुद्धा यूज करू शकता. हा आपल्याला मध्य मिळालेला आहे. तर आता आपल्याला इथे असं थोडंसं फुगवून घ्यायचं, थोडंसं. ठीक आहे. हे आपल्याला अशा गोलाकारामध्ये हे मिळवून घ्यायचंय. तर हे कुठं मिळवायचंय, याचा सुद्धा मध्य आपल्याला काढायचा आहे. हा जो मध्य आपल्याला मिळालेला आहे आणि हे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन याचा सुद्धा आपल्याला मध्य काढायचा आहे. असा मध्य काढून घ्यायचा इथे. आणि हे जे आपण आता हे आपल्याला असं इथपर्यंत मिळवायचंय. ठीक आहे. असं हे मिळवायचं आणि मग थोडंसं हळूहळू याला असं शेप देऊन घ्यायचा. झाला हा. आता इथे सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आता तो जो असणार आहे तो कसा असेल हे बघा. इथनं सुद्धा आपल्याला असं या मध्यावरती यायचंय. आलो की आता या मध्यापासून काय करायचं, या मध्याच्या अलीकडे घ्यायचं आपल्याला. की इथे जुळवून घ्यायचं असं. ओके. हा आपला झालाय मच्छी आकार तयार. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाहीये. मला असा आकार द्यायची सवय लागलेली आहे. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. तुम्हाला जर नसेल समजलं तर रिटर्न बघा. आणि तरी सुद्धा तुम्हाला काही जर डाऊट असतील, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हे जमणार नाही, तर तुम्ही स्केल सुद्धा इथे यूज करू शकता. पण अतिशय सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाहीये. अजून एक पद्धत सांगेल मी तुम्हाला, नंतर सांगेल. कारण आता जर ती सुद्धा पद्धत सांगितलं तर पूर्ण हे होऊन जाईल. तर आता आपण ही आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे. आता कट कसं करायचं ते बघूयात आपण. हे बघा, इथनं आपल्याला कट करायचं इथपर्यंतच. ठीक आहे.
ही कॅप फाईट आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आता इकडे आपल्याला जायचंच नाही, इथूनच आपल्याला हे कट करून घ्यायचं. हा आकार आपल्याला घ्यायचा. आता अतिशय सुंदर बाही बसते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. हे बघा, ही आपल्याला बाही मिळाली. आपल्या पेपरचं काम संपलेलं आहे. आणि हे आता आपण ओपन करून घेऊयात. हे आपलं 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं. ठीक आहे, हे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे. आता हा बॅकचा असणार आहे, बॅकचा मुंडा असणार आहे आणि हा फ्रंटचा असणार आहे. ठीक आहे, आता फ्रंटचा मुंडा आपल्याला कट करायचा आहे, बॅकचा करायचा नाही. फक्त ओपन करायची बाही आणि फ्रंटचा जो मुंडा आपण घेतलेला आहे तो आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. बाहीचा हा जो मच्छी आकार आहे ना, तर हा कट करण्याचा. बघा, अशा प्रकारे हा पेपर कट होतो आणि अतिशय सुंदर अशी बाही बसते, कुठे चून येत नाही, काहीच होत नाही. बघा, अशा पद्धतीने आपली ही बिना अस्त्याच्या ब्लाऊजची बाही कटिंग झालेली आहे. आता आपण हे भाग सुद्धा कट करून घेऊया. आता इथलं तर आपलं सगळं कट झालेलं आहे, फक्त गळा राहिलेला आहे. गळा आपण कट करून घेऊयात. गळासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर कट केला ना, अजिबात शोल्डर उतरत नाही, काहीच नाही. ज्या नवीन असतील ना त्यांनी सुद्धा शिकायचं तर आहेच, पण ज्या जुन्या आहे ना त्यांचा जर काही प्रॉब्लेम येत असेल, कुठे शोल्डर उतरत असेल, कुठे काही, तर त्यांनी सुद्धा नक्की बघा आपले क्लास. तुमचे सुद्धा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. आता इथे आपल्याला काहीच कट करायचं नाहीये, फक्त आपल्याला इथे ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि गळ्याचं. बघा, ही आपली क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला थोडंसं कट करायचं आहे, कारण आपल्याला इथे आपलं किती आहे, हे जवळजवळ 2.5 इंच आहे. तर 2.5 इंच इथे आपल्याला कट करायचं आहे. नंतरही आपल्याला कट करावं लागणार आहे, पण आपला जर आपण असंच ठेवलं तर आपलं 2.5 इंचाचं एक्स्ट्राचं कपडा व्हायला जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2.5 इंचावरती इथे कट करून घ्यायचं. ठीक आहे, एवढीच आपली ही क्रॉसपट्टी असणार आहे. बाकीचं कुठे कट नाही करायचं. आता आपण गळा कट करून घेऊया. आता आपण जेव्हा हे पेपरवरती मार्किंग केलं ना, तेव्हा आपण हे वाढवून घेतलेला आहे भाग, आणि हा भाग पण वाढवून घेतलेला आहे. फक्त आपल्याला इथला हा टक्स आणि हा टक्स खालच्या बाजूने वाढवून घ्यायचा. त्याचबरोबर प्लस आपल्याला इथे शिलाई मार्जिन सुद्धा लागणार आहे, ती सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची आहे. इथे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे, तर ती आपल्याला इथे वरच्या बाजूने अर्धा इंच लागणार आहे. आणि क्रॉसपट्टीला खालच्या बाजूने नाही लागणार, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे खालच्या बाजूने आपल्याला लागणार नाहीये. तर आपण इथलं सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ऍड करायची गरज नाही. फक्त आपला जो टक्स आहे ना, त्याचीच आपल्याला इथे खालच्या बाजूने शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. तर ते पुढे मी ब्लाऊजवरती सांगतेच तुम्हाला कशा प्रकारे ऍड करायचं आहे. अगोदर मी व्हिडिओ किती मोठा झाला ते चेक करते, त्यानंतर आपण पुढचं बघूयात. तर हे बघा, हे आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. बघा, स्लीव्ज आहे, बॅक पार्ट आहे, क्रॉसपट्टी आहे आणि हा समोरचा वरचा फोटक्सचा भाग आहे. तर हे सगळं कटिंग झालं. इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस चांगल्या याच्यातला घेतला आहे. तुम्ही शक्यतो फर्स्ट टाईम आहात, त्याच्यामुळे तुम्ही साधा जो आपला अस्तरचा असतो तो घेतला तरीही चालेल, कारण लवकरच तुमचा आता थोडाफार बिघडू शकतो. फर्स्ट टाईम कट करताना, मेजर घेताना, सगळं करताना थोडंसं बिघडू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो फर्स्ट टाईम अस्तर घ्या. 20 वाला घ्या, 25 वाला घ्या, 30 वाला घ्या, 50 वाला घ्या, यापेक्षा जास्त घेऊ नका, कारण बिघडू शकतो त्यामुळेच. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला, अस्तर घ्या, ब्लाऊज पीस कुणीच घ्यायचं नाही सुरुवातीला. तर अशा पद्धतीने मी हा टाकून घेतलाय. हा पण आपण डबल फोल्डमध्ये टाकायचा आहे. बघा, डबल फोल्डमध्ये व्यवस्थित असा हा ब्लाऊज टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित दोन्ही बाजू, याच्या दोन्ही बाजू आहे ना, बरोबर एकावर एक घ्यायच्या. दाखवते मी परत तुम्हाला. हे बघ, व्यवस्थित टाकून घेतला, दोन्ही बाजू एकावर एक ठेवल्या, व्यवस्थित अशा एकावर एक आहे का ते चेक करायचं. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. आता फ्रंट पार्ट घेताना काय करायचंय, बंद बाजूने आपल्याला फ्रंट पार्ट टाकून घ्यायचा. आता बंद बाजूने फ्रंट पार्ट तर टाकायचा, पण कुठली बाजू, ही जी गळ्याची बाजू आहे ही अशी आपल्याला ठेवायची. आता इथे कुठेच आपल्याला काहीच मायनस प्लस अजिबात काहीही करायचं नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे इथे टाकून घेतलं. चॉक घ्यायचा आहे मशीनचा. ठीक आहे, आणि व्यवस्थित असं हे आपल्याला आखून घ्यायचं.
असा आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. गळा सुद्धा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे झालंय आपलं बॅक पार्टचं मार्किंग. ठीक आहे. आता हे झालं आपलं बॅक पार्टचं मार्किंग. पुढे आपल्याला हे ठेवायचंय. बसतंय का चेक करायचं अगोदर. नसेल बसत तर पुढे जायचंय. नाही बसत काहीच अडचण नाही. आपण इथे आपली जी क्रॉस पट्टी आहे ती काढून घेऊया. ठीक आहे. तर इकडे चेक करायचं बसत असेल तर, किंवा हे बघा असं इथे आपला हा व्यवस्थित हा कोपरा जो आहे ना हा कव्हर होतो. म्हणजे ब्लाऊज पीस व्हायला जायला नको याची काळजी घ्यायची फक्त. हे बघा इथे बरोबर असं जुळवून घेतलंय मी. हे मात्र आपल्याला जे आपलं बॅक पार्ट असतं ना ते बंद बाजूनेच आपल्याला ठेवायचं असतं. बाकीचं फ्रंट पार्ट ओपन असतं त्याच्यामुळे काहीच गरज नाहीये. आता अगोदर आपला हा जसाचा तसा भाग जो आहे ना तो आपण आखून घेऊयात. नंतर कुठे वाढवायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला. ठीक आहे. हे झालं. आता हे जे आपण डॉट केलेले आहेत ना याला कट देऊन घेऊयात. म्हणजे आपल्याला हे टक्स सुद्धा टाकता येतील. तर असं हे जे गोल बनवलंय ना याच्यावरती असं हे दुमडून घ्यायचं आणि ते कट करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे टक्स व्यवस्थित टाकता येईल. हे पण आपल्याला सेम तसंच कट करून घ्यायचंय. थोडे थोडे कट देऊन घ्या. खालचा देखील. त्यानंतर शेवटचा. झाले पूर्ण कट देऊन. त्यानंतर परत जसं तसं ठेवायचं आणि हे टक्स आखून घ्यायचे. त्याचबरोबर या बाजूने सुद्धा हे टक्सच्या जे लाईन आहे त्या अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायच्या. अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे आणि इथे या टक्ससाठी आपण जेव्हा पेपर कटिंग केलंय तेव्हा आपण हे शिलाई मार्जिन ऍड केलेलं नाही. तर आपण खालच्या बाजूने दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच ऍड करूया. तर हे बघा इथे मी 4 इंच ठेवलंय आणि इथे असं हे बघा हे अर्धा इंच ऍड केलं. इकडच्या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला कुठेच काहीच वाढवायचं नाही. हे समजलं. 4 टक्सचं ड्राफ्टिंग झालंय. लगेच आपण या लाईनी खेचून घेतल्या तरीही चालेल. तर आता हे आपण स्केलनी व्यवस्थित हे टक्स टाकून घेऊ म्हणजे लक्षात येईल आपल्या. अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतरचा हा टक्स, इकडचा हा टक्स आणि हा आपला खालचा मोठा टक्स. मोठा टक्स म्हणजे उंचीला नाही पण रुंदीला मोठा टक्स हा. त्याच्यामुळे आणि मेन टक्स हाच असतो. हे बघा अशा पद्धतीने. हे झालं आपला 4 टक्स. ओके. हे झालं. आता पुढे इकडचे आपण शिलाई मार्जिनची पण लाईन खेचून घेऊया 1.5 इंचाची. ओके. आता आपल्याला बाहीचं मार्किंग करायचंय. त्यानंतर आपल्याला आपली जी बाहीचं मार्किंग आपण इकडे करूया. बाही ओपन करून ठेवायची. ठेवताना आपल्याला पूर्णपणे ओपन करून ठेवायची आहे आणि बाही पूर्ण कडेपर्यंत ठेवायची. बघा पूर्ण कडेपर्यंत बाही ठेवायची, ओपन करून ठेवायची आणि अशा प्रकारे आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे पण हे जसं आहे ना तसंच मार्किंग करायचं आहे. बघा ठीक आहे. हे झालं आपलं
बाहीचं मार्किंग. ओके. इकडे पण सेम आपण आपली जी हे आहे ना शिलाई मार्जिन ती टाकून घेऊया. झालंय आपलं बाहीचं झालंय. इथे आपल्याला आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय. तर आता अगोदर आपण बाहीचं बॅक पार्टचं कटिंग करून घेऊयात. हे आपल्याला कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला स्लीवचं क्रॉस पट्टीचं डबल कटिंग करायचं आहे. म्हणजे आपल्याला 2 क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे दोन्ही बाजूने. त्यामुळे अगोदर हे कटिंग करायचं म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित आखून घेता येईल. ठीक आहे. व्हिडिओ जरा मोठा होईल पण संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता आपण जे आपला शिवण्याचा व्हिडिओ आहे तो जरा वेगळा करूयात. आणि हा जवळजवळ अर्धा तासापर्यंत व्हिडिओ गेलेला आहे. याच्यानंतर एवढे होणार नाही, एवढे मोठे. पण इथे मी तुम्हाला बाहीचं कटिंग अतिशय समजावून सांगितलं, त्याच्यामुळे वेळ लागलेला आहे. प्रत्येक कॅप फाईट वगैरे सगळं समजावून सांगण्याचं महत्त्वाचं होतं. आणि असंही आपण जर आता ऑफलाईनमध्ये जर क्लास घेतले तर वेळ लागतोच. आता ऑफलाईनमध्ये जर आपण क्लास घेतले तर स्टेप बाय स्टेप जवळजवळ एक ब्लाऊज शिवायला 1 महिना लागतो. तर असं ऑनलाईनमध्ये तरी आपण जरा फास्टच शिकवतोय. तर तुम्ही थोडं समजावून घ्या. कारण काय होतं, बऱ्याच मैत्रिणींचं काय म्हणणं असतं की ताई आम्हाला तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण मार्किंग सांगा, एका व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग सांगा असं. पण आता तुम्ही ऑफलाईनचा क्लास बघत असाल तर पूर्ण 1 महिना लागतो एक ब्लाऊजसाठी. त्याच्यामुळे पूर्ण प्रॅक्टिस व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करायची आहे. तरच हे समजतं आणि परफेक्शन येतं. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सांगते, स्टेप बाय स्टेप सांगते, थोडंसं हळूहळू सांगते. तर आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊयात. हे झालं आपलं स्लीवचं कटिंग. ठीक आहे. झालं आपलं बॅक पार्टचं कटिंग झालं, स्लीवचं झालं. आता आपल्याला कटिंग करायचं इथे क्रॉसपट्टीचं. अशा प्रकारे दुमडून घेतलंय आणि याच्यावरती आता क्रॉसपट्टी ठेवायची. दुमडून घेतलं, ही बंद बाजू आहे, खालची जी बाजू आहे ती बंद आहे. याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे आपली क्रॉसपट्टी आणि कटिंग करून घ्यायचं. किंवा अगोदर मार्किंग करून घ्या, नंतर कटिंग करा. ठीक आहे. आता कटिंग करू. आता हे बंद बाजूने आपण कटिंग केलं होतं ही बाजू, तर ही कटिंग करून घेऊ. कारण ही आपल्याला ओपन लागणार आहे. समजून घ्या मी कुठे काय कटिंग करते ते. लक्षात घ्या कशा प्रकारे कुठला भाग ठेवलाय. परत बघा कट करायच्या अगोदर, नंतर कट करा. डायरेक्ट कट केल्यानंतर लक्षात येईल की नाही हे असं होतं. तसं नको व्हायला. आता ही झाली आपली एका बाजूची क्रॉसपट्टी आणि ही झाली आपली दुसऱ्या बाजूची क्रॉसपट्टी. अशा प्रकारे आपल्याला डबल ही क्रॉसपट्टी पाहिजे. बॅक पार्ट कसा असतो सेम त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे. हा कसा आपला बंद बाजूने आपण बॅक पार्ट कट केलाय, तसंच आपल्याला बंद बाजूने क्रॉसपट्टी कटिंग करायची. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या मिळणार आहे, त्याही बंद. तर अशा प्रकारे आपलं इथे सगळं कटिंग झालेलं आहे. फक्त आता आपल्याला इथे बॅक पार्टला खालच्या बाजूने पट्टी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला गळ्याला पट्टी लागणार आहे पायपिंग बनवण्यासाठी. अजून आपल्याला हुकलूक पट्टी लागणार आहे. तर हे आपण जसं जसं लागेल तसं तसं कटिंग करून घेऊयात. कारण आता जर सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इतर मैत्रिणींसोबतही शेअर करा, म्हणजे त्यांनाही सुद्धा याचा उपयोग होईल. त्याही घरबसल्या ब्लाऊज शिकतील अगदी फ्रीमध्ये. तर चला मग परत भेटूयात पुढच्या असाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.